पैसे जे आहेत तर ते माझ्या नवऱ्याचेच आहेत, पण ते मी चोरले माझ्या खिशातून रोजचे किंवा कधीतरी ज्यावेळी चान्स मिळेल त्यावेळी थोडेफार पैसे जे मिळतात तर ते घ्यायचे आणि ते साठवून ठेवायचे. हे पिशवीचे पैसे साठवताना मी बऱ्याचदा पकडली पण जायचे. नगर आहे तर ती साधारण 2 वर्षापासून मी चालू केली होती. नमस्कार, मी क्षितिजा, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही बसलोय व्हिडिओ शूट करायला. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ आमच्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठी तरी पर्सनली खूप जास्त स्पेशल असणार आहे. का ते थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, पण तरीही मी सांगते. तर हे आहे पिगी बँक, जे की आपण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे पिगी बँक असतं आणि त्यात मला पैसे साठवायची खूप जास्त सवय आहे. तर त्यामुळे माझ्याकडे तर पिगी बँक असतातच. तर अजून 2-3 आहेत पिगी बँक माझ्याकडे, पण हा पिगी बँक खूप जास्त स्पेशल आहे. तर पिगी बँक बघू शकताय, तर गणपती आहे आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने माझ्या या पिगी बँकमध्ये काय साठलेलं आहे तर ते बघूयात. तर पिगी बँक खोलण्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे काही एका वस्तूसाठी, वस्तूच म्हणेन मी त्याला, पण एका वस्तूसाठी आम्ही पैसे जमा करतोय आणि त्यासाठी मला ही पिगी बँक ओपन करायची आहे. माझे हे पैसे वापरायचे आहेत ॲक्च्युली त्या वस्तूसाठी. त्यासाठी ही मी पिगी बँक आज फोडणार आहे. आणि अजून एक कारण म्हणजे पिगी बँक तुम्ही बघू शकाल तर पूर्ण भरले आणि आता यानं पैसे घेणे बंद केले. त्यामुळं पण बरेच दिवस झालं पिगी बँक भरली होती पूर्ण आणि खोलायची असं माझ्या मनात होतं. पण मी पण असा विचार केला होता की पिगी बँक मी तुमच्यासोबतच खोलेन, तुमच्यासोबतच शेअर करेन जे काय ओपन करायचं असेल. कारण अर्थातच खूप दिवसांपासून मी हे पैसे साठवले, साधारण 2 म्हणजे गिरीच्या पोटात असल्यापासून याला मुहूर्तच मिळत नव्हता. पण आता खरंच मला हे पैसे मी वापरणार आहे काही कारणासाठी आणि त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत व्हिडिओ जे आहे तर ती शेअर करावी आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. 12 वाजल्यात पण गिरीजाला झोप नाही आलेली आणि तिला आता गाणी बघायची आहे. तर व्हिडिओ बस 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 येतो. बाबा काय करतात बघ. हा बघ, तर 12 वाजल्यात तिला झोप नाही आलेली आणि तिला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, कारण तिला याच्यामध्ये काय आहे तर ते माहीतच नाही आहे. ज्यावेळी तिला कळेल याच्यामध्ये काय असतं तर त्यावेळी नक्कीच तिला इंटरेस्ट येईल. पण लहान मुलांचं मन असतं, निरागस असतं, त्यांना काहीच माहीत नसतं पैसे म्हणजे काय, फक्त आपल्यालाच माहीत असतं. तर हे मी ओपन करणार आहे, पण ओपन करण्याच्या आधी एक मी कन्फेस करते. तिला हलवा फक्त. ही पिगी बँक ओपन करायच्या आधी फक्त मला एक कन्फेस करायचं की हे पैसे ॲक्च्युली मी जे आहेत ही पिगी बँक जे पैसे मी साठवले तर हे पैसे माझे पैसे नसून तर हे माझ्या नवऱ्याच्या खिशातले जे पैसे असतात. तर आपल्या बायकांना सगळ्यांना सवय असते की नवऱ्याच्या खिशामध्ये जे काही पैसे असतात तर ते आपण घेतो. तर मी सुरुवातीला जे आपण दूध वगैरे आणतो ना, तर दूध आणल्यावर जी शिल्लक राहती तर ते मी याच्यामध्ये टाकायला चालू केली. त्यानंतर अजून थोडंसं भूक आपण म्हणतो किंवा हवरेपण आपण त्याला म्हणतो, त्यानंतर मी याच्यामध्ये 10 आणि 5चे कॉईन टाकायला चालू केले. आणि त्यानंतर मी काय टाकायला चालू केलं हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की समजेल. तर हा मी बॉक्स ओपन करणार आहे आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने खरंच आणि माझ्या नवऱ्याच्या आशीर्वादाने याच्यामध्ये खूप जास्त पैसे साठले असतील असं मला वाटतंय. अंदाज आहे, कारण मी काही दिवसांपूर्वी थोडे पैसे काढले होते. तर तुम्ही बघू शकता इथे कट झालाय. काही दिवसांपूर्वी मला गरज होती तर त्यावेळी मी पैसे काढले होते याच्यातून. पण आता मी व्यवस्थित पूर्ण पिशवी फोडणार आहे आणि हे पैसे जे आहेत तर ते माझ्या नवऱ्याचेच आहेत, पण ते मी चोरले होते आणि ते मी याच्यामध्ये साठवले. तर त्यामुळे ते तितकेच माझे सुद्धा आहेत. तर हे पिशवी जी आहे तर ती मी त्यांनाच फोडायला सांगणार आहे आणि तेच फोडते. या की ते अहो या की व्हिडिओ चालू आहे ना, या की फोडिओ नगर. तर ही पिशवी कॅमेरा समोर ओपन करायच्या म्हटल्यावरती त्यांनी मला डायरेक्ट नाही असं सांगितलं होतं. कारण त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त आवडत नाहीत आणि इकडे त्यांचे फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करायला त्यांना अजिबात आवडत नाही. पण त्यांना खूप मिनत्या केल्यानंतर ते फायनली हो बोलले, पण फक्त पिशवीचाच व्हिडिओ करायचा, माझा व्हिडिओ करू नको असं साफ सांगितलं.
काय झालं, फुटत नाही का? कीर्ती, 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 तुम्हारे पैसे। किती असतील? नाही घेत आहे. Three, two, one. नाही झाला, एक मिनिट हे सुरुवातीला मी कॉइन म्हणजे 1 रुपये 2 रुपयाचे सुद्धा कॉइन आहेत, त्यानंतर 5 रुपयाचे आहेत, 10 रुपयाचे आहेत आणि त्यानंतर सगळ्या नोटा टाकायला चालू केल्या. ही पिशवी आहे तर ती मी साधारण 2 वर्षापासून मी चालू केली होती आणि खूप मला जास्त एक्साइटमेंट होती ही फोडण्याची. आणि हे पिशवीचे पैसे साठवताना मी बऱ्याचदा पकडली पण जायची, म्हणजे असं नाही की कधी असं कळलंच नाही की मी पैसे घेते वगैरे, तर खूप वेळा पकडली पण जायचे. बट ही यूज टू इग्नोर, कारण त्यांना माहीत होतं की ॲट द एंड ही ह्याचे पैसे चोरते. कारण मी ह्याच्या आधीसुद्धा लास्ट टाइम एक बिशी केली होती आणि ती ज्यावेळी मी बिशी फोडली होती तर तीसुद्धा आम्ही एका खूप महत्त्वाच्या वस्तू घेण्यासाठी, वस्तूच बोलेत मी, त्याची गोष्ट नाव नाही घेत, वस्तू घेण्यासाठी मी ती वापरली होती. आणि यावेळी पण त्यावेळी मी अर्ध्यातूनच बिशी फोडली होती, पण यावेळी मी पूर्ण बिशी भरली आणि त्यानंतर फोडली. त्यामुळे त्यांना माहिती होतं की ही जरी पैसे घेत असेल तरी ती खर्च नाही करत, किंवा जरी खर्च केला कुठेतरी इन्व्हेस्ट करेल, काहीतरी असं माहीत होतं, काहीतरी आयडिया असते. तर त्यामुळे ही यूज टू इग्नोर एव्हरीथिंग. आणि मला असं वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघताय तर त्यासुद्धा
जे आपल्याला सवयच असते. जरी आपण हाऊसवाईफ असलो तरी सवय असते, किंवा जरी आपण वर्किंग असलो, जरी आपण स्वतःचे पैसे कमवत असलो तरी सवय असते की नवऱ्याच्या खिशातून रोजचे किंवा कधीतरी ज्यावेळी चान्स मिळेल त्यावेळी थोडेफार पैसे जे मिळतात तर ते घ्यायचे आणि ते साठवून ठेवायचे. मग ते साठवण्याच्या जागा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. काहींचे तांदळाच्या डब्यात ठेवतात, काहींचे गव्हाच्या डब्यात, तर काहींचे किचनमध्ये असतात, काहींचे लॉकरमध्ये असतात. तर वेगवेगळ्या ठिकाणी पैसे साठवले जातात. पण ॲट द एंड प्रत्येक स्त्रीला ही सवय असते की आपले असे जे पैसे आपल्याला मिळतात, आपण त्याला बोनस म्हणूया, तर ते आपण साठवून ठेवायचे. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही असं करता का, आणि जर तुम्ही असं करत असाल तर ते पैसे तुम्ही कशासाठी वापरतात ते पण मला सांगा. कारण मला असं वाटतं की हे जे पैसे आपण साठवतो तर ते आपल्या संसार उपयोगी वस्तूंसाठी किंवा गोष्टींसाठी आपण ते खर्च केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपण असे जे पैशाची जी भिशी आपण फोडतो तर त्याचं आपण सोनं घेतलं, म्हणजे कुठेतरी इन्व्हेस्ट केले पाहिजेत किंवा सोनं घेतलं पाहिजे, किंवा एखादी चांगली आपण वस्तू घेणार असेल तर त्यासाठी आपण ते कॉन्ट्रीब्यूट केले पाहिजे. कारण ओव्हरऑल ते पैसे आपल्या दोघांचे असतात. तर त्यामुळे ते माझ्या मते तरी आपण ते आपल्या घरासाठी आपण ते यूज केले पाहिजे. आपण कुठेतरी फिरायला पण जाऊ शकतो, म्हणजे ट्रॅव्हल प्लॅनसुद्धा करू शकतो भिशी फोडल्यानंतर. तर हे वेगवेगळे यूजेस असतात. तर तुम्ही हे पैसे कसे वापरता तर ते मला कमेंट करून प्लीज 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 सांगा. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच छान छान कंटेंट जो आहे जो की तुमच्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असणार आहे. तुम्हाला काही टिप्स मिळतील, काही मोटिवेशन मिळेल. मी माझी वर्क लाईफ कशी मॅनेज करते, विथ बेबीज कसं मॅनेज करते, तर ते गार्डनिंगचे काही व्हिडिओज असतात तर ते मी चॅनलवरती शेअर करत असते. तर ते सुद्धा तुमच्या खूप जास्त बेनिफिट्सचे असणार आहेत. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन तुम्हाला दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. थँक्यू.